15 दिवसाचं सुतक फिटल्यानंतर ना आम्ही गेलो होतो देवाच्या दर्शनाला. डुग्गूचे पप्पा घरी आले 5 वाजता आणि म्हटलं चला मंदिरात जाऊया. घराच्या जवळच होतं 2-3 किलोमीटरवर हे गजानन महाराजांचं मंदिर आणि तिथे गेलो. म्हणजे डुग्गूला पण म्हटलं थोडंसं फ्रेश वाटेल बाहेर गेल्यानंतर. आणि हे मंदिर ना खूप मस्त आहे. मंदिरामध्ये जास्त गर्दी पण नव्हती कारण गुरुवारच्या दिवशी मंदिरात गर्दी असते. आणि गजानन महाराजांचं मंदिर आहे बघा किती छान आहे. इथे जवळपास ना हे एकच आहे गजानन महाराजांचं मंदिर. आणि विदर्भामध्ये गजानन महाराजांना किती मानतात ना हे तर सर्वांना माहीतच असेल. डुग्गूने पण दर्शन घेतलं आणि डुग्गूला पण आतमध्ये जायचं होतं त्याला, कारण दिसले होते तिथे उंदीर आणि म्हणून तो तिथं बघत होता. तिथून येता येता मला दिसला भाजीपाला आणि तेव्हाच भाजीपाला थोडासा घेतला. आणि रस्त्यावरच होतं श्री जगन्नाथ मंदिर, तिथे पण गेलो. म्हणजे आम्ही खूप वेळानं हे दूरनंच बघितलेलं होतं, पण आज थोडासा वेळ होता तर म्हटलं चला जाऊया. आणि हे मंदिर ना इतकं छान आहे, म्हणजे नवीनच झालेलं आहे, याला जास्त दिवस झालेले पण नाही आहे बनवून. तर मला तर खूपच आवडलं कारण इतकं छान होतं ना. तिथे पण जास्त गर्दी वगैरे नव्हती आणि गेल्या गेल्यानं आमचा लक इतका चांगला की तिथे आरतीसुद्धा सुरू होती. आरती होईपर्यंत आम्ही थोडा वेळ थांबलो आणि तिथून निघालो. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.